विठ्ठल पंढरपुरात कशासाठी आले यामागची आख्यायिका. राजा भीष्मक यांची कन्या रुक्मिणी हिने श्रीकृष्ण व त्यांच्या बाळलीला बद्दल खूप काही ऐकलं आणि ती श्रीकृष्णासोबत लग्न करण्याचं स्वप्न पाहू लागली. परंतु रुक्माईचा जो भाऊ होता रुक्मी, त्याची अशी इच्छा होती की रुक्मिणीचे लग्न शिशुपालाशी लावून द्यायचं. म्हणून रुक्मिणीने श्रीकृष्णांना पत्र लिहिलं की तुम्ही माझं अपहरण करा. श्रीकृष्णांची ही इच्छा होती की रुक्मिणीशी लग्न करायचं. म्हणूनच श्रीकृष्णांनी रुक्मिणीचं हरण केलं आणि ते रुक्मिणीला घेऊन द्वारकेमध्ये आले व तिथे त्यांचा विवाह संपन्न झाला. पण श्रीकृष्ण जवळपास 11.5 वर्ष वृंदावनात राहिले होते. वृंदावनातील भक्तांचं प्रेम व मधुर लीलांचं स्मरण त्यांना होत होतं. खास करून राधाराणी व बाकीच्या गोपी यांच्याविषयीचे त्यांचे प्रेम खूप दिव्य होतं. श्रीकृष्णांना त्यांचं स्मरण होत होतं. श्रीकृष्णांच्या इच्छेनुसार राधाराणी द्वारकेला आल्या होत्या. श्रीकृष्ण आणि राधाराणी गप्पा गोष्टी करत होते. त्यावेळी त्या महालात रुक्मिणी तिथे आली आणि तिने पाहिलं राधा व श्रीकृष्ण गप्पांमध्ये रंगले आहेत. त्यावेळी रखुमाई रुसली व रुसून दिंडीरवनात आली व श्रीकृष्णाचं प्रेम मिळवण्यासाठी तपश्चर्या करू लागली. दिंडीरवन म्हणजेच आताचं पंढरपूर. आणि अशा प्रकारे रुसलेल्या रखुमाईची समजूत काढण्यासाठी, तिचा रुसवा दूर करून परत घेऊन जाण्यासाठी श्रीकृष्ण पंढरपुरात आले. ही एक आख्यायिका आहे. आणि विठ्ठल पंढरपुरात येण्याची दुसरी आख्यायिका अशी आहे की पंढरपुरात ब्राह्मण जानुदेव आणि सत्यवती यांना एक पुत्र होता. त्याचं नाव पुंडलिक. पुंडलिक हा खूप वात्रट स्वभावाचा मुलगा होता. स्वतःच्या मनाला येईल तसं वागायचा. आईवडिलांना उलट उत्तरं द्यायचा. थोरामोठ्यांचा अपमान करायचा. असे अनेक दुर्गुण त्याच्यात होते. एके दिवशी त्याच्या आईवडिलांच्या मनात आले की याचं लग्न लावून दिलं म्हणजे तरी हा सुधारेल, जबाबदारीची जाण त्याला येईल. असा विचार करून त्याच्या आईवडिलांनी त्याचं लग्न अगदी थाटामाटात लावून दिलं. पण म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी वाकडं ते वाकडंच. तसंच पुंडलिकाच्या वागण्यात काडीमात्रही फरक झाला नाही. पत्नीला तो खूप जीव लावायचा. परंतु त्याचे आईवडील त्याला नकोसे झाले होते. एके दिवशी काशी यात्रेला निघालेल्या लोकांना पुंडलिकाने पाहिले. त्यात वृद्ध, तरुण असे लोक होते. त्याला समजले की काशी यात्रेला गेल्यावर सगळी पापं धुतली जातात, खूप पुण्य मिळतं. म्हणून त्याने त्या यात्रेकरूंसोबत काशी यात्रेला जायचा निर्णय घेतला. त्याने आपल्या आईवडिलांनाही आपल्यासोबत घेतले. पुंडलिक आपली पत्नी व आईवडिलांसह काशी यात्रेला जाण्यासाठी निघाला. प्रवास सुरू झाला. पुंडलिकाचे आईवडील चालून चालून खूप दमून गेले होते. त्याच्या पत्नीचेही पाय दुखू लागले होते. पुंडलिकाने आपल्या पत्नीला खांद्यावर घेतले व आपल्या वृद्ध आईवडिलांच्या गळ्यात दोरी बांधून त्यांना ओढत ओढत घेऊन चालला. चालता चालता त्याची वाट चुकली व तो काशी क्षेत्राच्या दक्षिण दिशेला असलेल्या कुक्कुटस्वामींच्या आश्रमात पोहोचला. त्याने कुक्कुटस्वामींना काशी क्षेत्राकडे जाण्याचा मार्ग विचारला. त्यावर स्वामींनी उत्तर दिले, मी कधीही काशी क्षेत्राला गेलो नाही, म्हणून मला रस्ता माहीत नाही. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं की एवढे मोठे ऋषी असून सुद्धा यांना काशी क्षेत्राचा रस्ता माहीत नाही. असं म्हणून त्याने स्वामींची थट्टा उडवली. स्वामींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्या रात्री पुंडलिक व त्याचे कुटुंबीय विश्रांतीसाठी आश्रमात राहिले. पहाटेच्या सुमारास पुंडलिकाला आश्रमाच्या बाहेर कुणीतरी कुजबुजल्याचा आवाज आला. त्याने बाहेर येऊन पाहिलं तर
त्याला 3 महिला पाणी शिंपडून आश्रम स्वच्छ करताना दिसल्या. चौकशी केल्यावर त्याला समजलं की त्या 3 नद्या आहेत, गंगा, यमुना आणि सरस्वती. हे ऐकून पुंडलिकाला आश्चर्य वाटलं की कुक्कुटस्वामीसारखा ऋषी, त्याला साधं काशी क्षेत्र कुठे आहे हे माहीत नाही, त्याचा आश्रम नद्या स्वच्छ करीत आहेत. तेव्हा पुंडलिकाने त्यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा नद्यांनी त्याला सांगितले की कुक्कुटस्वामींनी त्यांच्या आईवडिलांची खूप सेवा केली होती. पुण्य मिळवण्यासाठी काशी यात्रा नाही तर मोठ्यांविषयी आदर व चांगले कर्म करणे आवश्यक असतं. तेव्हा पुंडलिकाचे डोळे उघडतात. आपल्या आईवडिलांचे आपण आतापर्यंत किती हाल केले हे त्याला आठवले. त्याला खूप पश्चाताप झाला. त्याला खूप रडू आलं. आपल्या जन्मदात्या आईवडिलांना किती त्रास दिला व पुण्य कमावण्यासाठी काशी यात्रेला चाललो आहोत या विचाराने त्याला अस्वस्थ वाटू लागलं. आपण किती दुष्ट आहोत हे त्याला जाणवलं. तो आईवडिलांकडे गेला. झालेल्या अपराधाची त्यांच्याकडे क्षमा मागितली व आईवडिलांनीही त्याला मोठ्या मनाने माफ केलं. पुढे पुंडलिक काशी यात्रेस निघाला. त्याने आईवडिलांना बैलगाडीत बसवले व तो आणि त्याची पत्नी पायी चालू लागले. त्याने आपल्या आईवडिलांना काशी यात्रा घडवली. त्यांना घेऊन तो पंढरपुरात आला व त्याची नित्यसेवा करू लागला. त्यांच्या सेवेत कोणताही खंड पडत नव्हता. त्याची ही सेवा पाहून भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले व त्याला आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पंढरपूरला आले. पुंडलिकाच्या दारात आले, परंतु पुंडलिक आईवडिलांच्या सेवेत इतका मग्न होता की त्याच्या लक्षातच आलं नाही की स्वतः विष्णू आपल्या दारात उभे आहेत. आईवडिलांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून त्याने तिथूनच श्री विष्णूंना नमस्कार केला व जवळ असलेली वीट बाहेर फेकून श्री विष्णूंना त्यावर उभा राहण्याची विनंती केली. थोड्या वेळाने आईवडिलांना झोप आली. हे पाहून पुंडलिक भगवंताकडे गेला आणि भगवान श्री विष्णूंना वंदन करून इतका वेळ वाट पाहायला लावली त्याबद्दल क्षमा मागितली. तेव्हा भगवान श्री विष्णूंनी त्याला सांगितले की मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते माग. तेव्हा पुंडलिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो म्हणाला, भगवंता, तू या विठेवर असाच कायमस्वरूपी उभा राहा आणि तुझ्या भक्तांना तुझे हे दर्शन सतत घडू दे. भगवंतांनी त्याला तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला व गेली 28 युगांपासून भगवंत विटेवर उभा आहे. विटेवर उभा असल्यामुळे श्री विष्णूंना विठ्ठल असे नाव पडले. धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृ भक्ती. त्याच्यामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांसाठी उपलब्ध आहे. अशाच नवनवीन कथांसाठी व्हिडिओला लाईक, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.